मध्ये या महत्त्वाच्या 3 डिजिटल स्किल्स तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. जरी तुम्ही एखादी हाऊसवाईफ असाल, स्टुडंट असाल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय, तरीसुद्धा या डिजिटल स्किल्स तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. कारण येणारे 10 ते 15 वर्षे ते या डिजिटल स्किल्सचे राहणारे लोक या डिजिटल स्किल्सचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने पैसे आजही कमवत आहेत आणि यापुढेही कमवणार आहेत. आणि तुम्हाला सुद्धा जर या डिजिटल स्किल्सचा वापर करून कसे पैसे कमवायचे हे जर जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आज तुमच्यासाठी होणार आहे. आणि त्या अगोदर अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमीच बघायला भेटतील. या डिजिटल स्किल्सबद्दल मी बोलते त्यातलं सगळ्यात अगोदर आहे फेसबुक ॲड. ही सध्याच्या काळाची गरज आहे. तुम्ही एखादा ऑनलाईन बिझनेस करत असाल किंवा ऑफलाईन बिझनेस करत असाल, फेसबुक ॲडमुळे काय होईल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने. म्हणजे तुम्ही फेसबुक ॲड चांगल्या पद्धतीने शिकला तर तुम्ही स्वतःचा बिझनेस तर तुम्ही ग्रो करू शकताच, पण शिवाय दुसऱ्यांचेही बिझनेस तुम्ही ग्रो करू शकता त्यांची फेसबुक ॲड, गुगल ॲड रन करून. नंबर 2 आहे कंटेंट क्रिएशन. जर सध्या प्रत्येकालाच यूट्यूबर बनायचे, रील स्टार बनायचे, तर प्रत्येकासाठी कंटेंट क्रिएशन हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. नंबर 3 आहे कंटेंट क्रिएशन. जर सध्याच्या जगामध्ये तुम्ही जर कंटेंट क्रिएशन करत नसाल तर सगळ्यात मोठी चूक करताय. कारण मोठे जे कंटेंट क्रिएटर आहे तर ते लाखोमध्ये पैसे कमवत आहेत कंटेंट क्रिएट करून. तर कंटेंट हे तुम्हाला डेली बेसिसवर करावं लागतं. एक टार्गेट तुम्हाला फिक्स करून घ्यायचं आहे आणि रोज एक व्हिडिओ आणि एक रील तुम्ही रोजच्या रोज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करत राहिलात तर हळूहळू तुम्ही फेमस होत जाताल. त्यानंतर तुम्हाला ब्रँड प्रमोशन वगैरे मिळेल. तसेच यूट्यूबवरून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर. तर अशा वेगवेगळ्या पद्धती असतात. कंटेंट क्रिएशन केल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता. नंबर 2 आहे व्हिडिओ एडिटिंग. तर प्रत्येकाला सोशल मीडियावर काम करायचं आहे. त्यासाठी त्यांना व्हिडिओ कंटेंट तर क्रिएट करावंच लागतंच, पण सोबत व्हिडिओ एडिटिंग सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर व्हिडिओ तुम्हाला काही टूल्स माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी तुम्ही मोबाईलमधून सुद्धा CapCut व्हिडिओ एडिटिंगचा वापर करून चांगल्या पद्धतीने प्रोफेशनल लेवलचे व्हिडिओ तुम्ही एडिट करू शकता, अगदी फ्रीमध्ये. पण या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकणं खूप गरजेचं आहे. तर जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग चांगल्या पद्धतीने शिकलात तर बिगिनर लेवलला तुम्ही इथे एक व्हिडिओ एडिट करण्याचे, 1 सेकंदाची रील एडिट करण्याचे तुम्ही 200 ते 300 रुपये कमवू शकता. पण जसं तुम्हाला अनुभव येतो यामध्ये तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने व्हिडिओ एडिट करायला लागता, तर त्यावेळेला तुम्ही 1 सेकंदाच्या रीलचेच तुम्ही 1000 ते 1200 रुपये इझी पद्धतीने कमवू शकता. तर त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट खूप महत्त्वाची डिजिटल स्किल आहे सध्याच्या जमान्यामध्ये. आणि यापुढे सुद्धा या स्किलचा खूप जास्त ट्रेंड राहणार आहे. म्हणून ही स्किल शिकणं सध्या काळाची गरज आहे. तुम्ही म्हणाल की आता या महत्त्वाच्या डिजिटल स्किल्सबद्दल मी तुम्हाला माहिती तर सांगितली, पण कोणत्या प्लॅटफॉर्मवरून मी या डिजिटल स्किल्स शिकाव्या हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार झालेला असेल. कारण सध्या मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत की जे असं म्हणतात की ते डिजिटल स्किल्स तुम्हाला शिकवतील. पण मला एका अशा डिजिटल प्लॅटफॉर्मबद्दल माहिती आहे की तो एकदम जेन्युइन आहे आणि एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे आणि अगदी बेसिकपासून आपल्याला प्रत्येक डिजिटल स्किल्स ते शिकवले जाते. मी तर फक्त तुम्हाला 3च डिजिटल स्किल्सबद्दल माहिती सांगितलेली आहे, पण मला ज्या प्लॅटफॉर्मबद्दल माहिती आहे तर त्यावर 20 पेक्षा जास्त डिजिटल स्किल्स शिकवल्या जातात आणि तेही अगदी बेसिकपासून. आणि शिवाय सध्या नवीन ट्रेंडिंगमध्ये काय येत आहे तर हे सुद्धा झूम मीटिंगवर आपल्याला व्यवस्थितपणे समजावून सांगितलं जातं. तर या प्लॅटफॉर्मचं नाव आहे करियर फिक्स आणि या प्लॅटफॉर्मवर मी सुद्धा काम करते आणि मी सुद्धा कंटेंट क्रिएट करते आणि एक चांगले पैसे इथून मी कमवते. जर तुम्हाला या प्लॅटफॉर्मबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे आणि या डिजिटल स्किल्स तुम्हाला सुद्धा शिकायच्या आहे, खाली कमेंटमध्ये येस असं मेसेज करा. या प्लॅटफॉर्मबद्दलची पूर्ण डिटेलमध्ये माहिती, डीपमध्ये माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल.